अचानक अशी मिठी का मारली? जस्ट विचारतोय. का मारली म्हणजे वाटली मला मिठी मारावीसी म्हणून मारली. आणि माझा नवरा मी काय बी करेन. काय असंच बघत राहणार आहात का माझ्याकडं की जाणार आहात कामाला? दादा. ए प्रीतम. प्रीतम सर. प्रीतम सर बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही चला आतमध्ये तुम्हाला बी खायला वाढते. नाही आज खायला वगैरे नको. जरा महत्वाचं काम आहे माझं. कसलं काम? दादाची हेल्प हवी आहे मला ऍक्च्युली पारू. काय रे काय झालं? आता कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय अडचण आहे मला सांग, मी सांगतो काय करायचं. आपल्या कंपनीचे शेअर्स पडतायत आणि ते सगळे इन्व्हेस्टर्स तुझ्या सांगण्यावरून आलेले. सो ते म्हणतात की जर आदित्य असेल तरच आम्ही इन्व्हेस्टमेंट ठेवून आता आम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ. अरे पण त्या इन्व्हेस्टर्सना समजायला पाहिजे ना, आई कंपनीत असताना त्यांचा पैसा सुरक्षित आहे. त्यांना कळायला पाहिजे आईने किती मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे. हो दादा, हे तुला कळतंय मला कळतंय, पण ते म्हणतात की आदित्य असेल तरच आम्ही तयार आहोत, नाहीतर मग नाही होणार काम याच्या पुढे. आज आपली एक मीटिंग आहे इन्व्हेस्टर्स सोबत. मला असं वाटतं की तू त्या मीटिंगला असावास. काय? अरे मी कसं येऊन चालेल? मी आलेला आईला नाही आवडणार. आधीच ती माझ्यावर रागवली आहे, अजून त्यात भर नको. आणि इन्व्हेस्टर्स रागवले तर ते रागवले ना तर इन्व्हेस्टमेंट काढून घेतील, मग कंपनीच राहणार नाही दादा. यार तू तरी असा विचार नको ना करू, जरा प्रॅक्टिकली विचार कर. हे बघ, कंपनी कोणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही आणि सध्या कंपनीला तुझी गरज आहे. आणि तू आईचं टेन्शन नको घेऊ, ती घेईल समजून. तू फक्त ये, इन्व्हेस्टर्सना कन्व्हिन्स कर, बाकीचं मी बघतो. ठीक आहे, मी येतो. थँक्यू सो मच दादा, खूप मोठं टेन्शन दूर केलंयस माझं. ठीक आहे. तू ये, तोपर्यंत मी मीटिंगची तयारी बघ. हो. पारू येतो, पुढच्या वेळी येतो खायला. आदित्य सर, मला असं वाटतं की आज तुम्ही तिकडे नको जायला. हे बघा, तुम्हाला बी माहितीये की याआधी सुद्धा संकट येऊन गेली आहेत. आणि देवी आईने समर्थपणे त्या समध्या संकटांवर मात दिली आहे. देवी आई खंबीर आहे, त्यांना तुमची गरज नाहीये. त्यामुळे आज तुम्ही तिकडे नका जाऊ. पारू प्लीज. आश्चर्य वाटतं तू हे बोलतेस. प्रीतम आता काय बोललं कळलं नाही का? ते इन्व्हेस्टर्स जर मी नसेल तिथे तर ते त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतील आणि सगळे शेअर्स पडतील. कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि अशा वेळी मी त्यांच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. हे बघा, तुम्ही जर का तिकडे गेलात, त्यांची मदत केली तरी देवी आई फक्त तुमचा अपमानच करणार आहे. हे बघ, तिने अपमान केला तरी चालेल, पण आईने इतक्या मेहनतीने उभी केलेली कंपनी मी इतक्या सहजासहजी संपवू देऊ शकत नाही. प्लीज. मी आलो चेंज कर. सर, नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.